नमस्कार. आज मी तुमच्याबरोबर हळदी कुंकू विशेष रेसिपी शेअर करणार आहे. मी घरामध्ये हळदी कुंकू ठेवलं होतं, त्यावेळेला जी रेसिपी बनवली होती तीच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. 25 लोकांसाठी इथे मी मलाईदार अशी बासुंदी बनवते. त्यासाठी इथे सर्वात अगोदर एका भांड्यामध्ये मी 2.5 लिटर दूध घेतलेलं आहे आणि दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी 1 लिटर दूध काढून घेतलेलं आहे. टोटल मी 3.5 लिटर दूध घेतलं आहे. 25 लोकांसाठी हे परफेक्ट असं प्रमाण आहे. तसं तर बासुंदी बनवायला खूप वेळ लागतो, पण आज मी इथे झटपट अशी बासुंदी बनवणार आहे, ज्यामध्ये आपण दूध जास्त वेळ आटवत बसणार नाही आहोत. इथे दोन्ही साईडला मी गॅसवरती दूध ठेवलेलं आहे आणि याला सतत हलवत आहे, कारण ते खाली लागू नये आणि त्याला छान उकळी येऊपर्यंत आपल्याला असंच याला हलवत राहायचं आहे. इथे साईडला मी वेलची सोलून घेते आणि त्याची पूड करून घेणार आहे. दूध इथे आपल्याला एका उलताण्याच्या मदतीने कडेने जी साय येते ती हलवत मिक्स करत आपल्याला उकळून घ्यायचं आहे. आता इथे मी एका दुसऱ्या गॅसवरती एक कढई ठेवून दिली. त्यामध्ये 1 कप दूध घ्यायचं आहे आणि अर्धा कप आपण इथे मिल्क पावडर घेणार आहोत. आपण झटपट बासुंदी बनवतोय, त्यामुळे इथे आपण इन्स्टंट खवा बनवणार आहोत. हा मिल्क पावडरचं जे मिश्रण आहे ते घट्टसर आपल्याला करून घ्यायचं आहे. आता इथे माझ्याकडे जे घट्टसर झालेलं मिश्रण होतं त्याचा शूट माझ्याकडून मिस झालेला आहे आणि वाटीमध्ये मी ते मिश्रण काढून घेतले, ते तुम्हाला दाखवते. इथे बघा दूध आपलं छान उकळत आहे आणि जी कडेची साई आहे ती व्यवस्थित असं करडून घ्यायची आहे. आता हे मिल्क पावडरचं मिश्रण बघा मी इथे या दुधामध्ये घालून घेते आणि विस्करच्या मदतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये ज्या गुठळ्या असतील त्या सगळ्या मोडल्या जातील. इथे बघा छान असं दुधाला उकळी येत आहे आणि सतत आपल्याला याला हलवत राहायचं आहे. आणि कलर बघा इथे थोडासा चेंज झालेला आहे मिल्क पावडरचं मिश्रण घातल्यामुळे. यामध्ये आता मी केसर घालून घेणार आहे. तुम्हाला जर केसर अगोदर दुधामध्ये भिजवून घालायचं असेल तर तसंसुद्धा घालू शकता. मी विसरले होते म्हणून घातलं नाही. आता इथे मी बदाम, काजू आणि पिस्त्याचे सुद्धा काप यामध्ये घालून घेतले. छान असं त्याला उकळी काढून घ्यायचं आहे, म्हणजे बदाम आणि काजूचे काप मऊ होतील. आता इथे एका पॅनमध्ये मी 1 कप साखर विरघळण्यासाठी ठेवलेली आहे. दुधामध्ये आपल्याला वेलची पूडसुद्धा घालून घ्यायची आहे. साखरेला आपल्याला मोठ्या गॅसवरती फक्त विरघळून घ्यायचं आहे. कलर ह्याचा जास्त डार्क करायचा नाही. साखर इथे विरघळून घेतलेली आहे. आता हे साखरेचं मिश्रण आपल्याला गरम दुधामध्ये घालायचं आहे आणि हे साखरेचं मिश्रण घालत असताना हळूवारपणे घालायचं, कारण गरम दुधामध्ये साखरेचं मिश्रण घालत असताना ते फसफसून वरती येतं. एका हाताने मिश्रण घालायचं आणि दुसऱ्या हाताने सतत याला मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाही. इथे मी 1 कप साखरेचं कॅरेमेल करून घेतलेलं आहे, म्हणजे साखर वितळून घेतलेली आहे आणि 2 कप साखर मी दुधामध्ये अशाच पद्धतीने घालून घेतलेली आहे. इथे बघा दूध असं छान 2 ते 3 मिनिटासाठी उकळून घेतलं. पुन्हा एकदा मलाईदार आपली ही बासुंदी तयार झालेली आहे. तुम्हाला जास्त घट्टसर जर बासुंदी हवी असेल तर तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालू शकता, पण अशा पद्धतीची एकदा बासुंदी तुम्ही करून बघा, अतिशय टेस्टी लागते. मला पर्सनली घट्टसर बासुंदी आवडत नाही. ही अशा पद्धतीचीच बासुंदी प्यायला अतिशय टेस्टी लागते. तर इथे मी बासुंदी सर्व करून घेतली आहे. वरून थोडंसं केसर घालून घेतलं आणि ही छान अशी मलाईदार बासुंदी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हळदी कुंकवाचं थोडंसं डेकोरेशन, रांगोळी वगैरे शेअर केलेलं आहे. नक्की बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर. मोर पंखी चाहुलींचे सोबतीने चालणे, अंतरावर पसरलेले ती पुरसे, सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे, सुखाचे